लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन शेतकरी भवन मंजूर झाले आहे। या भवनामुळे शेतकऱ्यांना मुक्कामासह मूलभूत सुविधांची सोय होणार असून समितीच्या विकासाला चालना मिळणार आहे। या मंजुरीची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिव रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी दिली। हे भवन मंजूर करून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळल्याबद्दल शेतकरी वर्गातून त्यांचे आभार मानले जात आहे। 19 डिसेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अशा बाजार समित्यांना नवीन शेतकरी भवनासाठी मदत मिळत आहे, जिथे ही सुविधा उपलब्ध नाही। पणन संचालक पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावापैकी देवणी येथील प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। यासाठी 1,52,71,247 रुपयांच्या अंदाजपत्रकावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे। शेतकरी भवनाच्या मंजुरीनंतर आता शेतीमाल साठवणूक गोडाऊनची गरज प्रकर्षाने जाणवत आहे। हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या मालासाठी गोडाऊनची अपुरी सुविधा अडथळा ठरत आहे। यामुळे साठवणुकीत अडचणी निर्माण होत थेट खरेदीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते। यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव पाटील तळेगावकर यांनी बाजार समितीने गोडाऊन उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे। शेतकरी भवन मिळवून आणण्यात आपल्याला यश आले। सभापती म्हणून तुम्ही ह्या यशाचं श्रेय कोणाला देता? आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव जुलै 24ला महाराष्ट्र शासनाकडे दाखल केलेला होता। या कामकाजासाठी भगवान पाटील तळेगावकर आणि अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला सुरुवात झाली होती। ज्यावेळेस आमदार साहेब भैया साहेबांनी आम्हाला निरोप दिला की आपल्याला शेतकरी निवासचा प्रस्ताव दाखल करायचा आहे, त्यावेळेस आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत 2008ला उदगीरपासून वेगळं झाल्यानंतर आपल्याकडे कुठल्याच मान्यताने हे नव्हत्या। प्रस्ताव तर दाखल करायचे आपलं संत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेमध्ये अंतर्गत आपला प्रस्ताव दाखल करायचा होता। आमच्याकडे कुठलेच कागदपत्र नव्हते। आदरणीय भैयासाहेबांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही या कामाला सुरुवात केली। सुरुवातीला आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे लेआउट, नगररचनाकार, नगरपंचायत याच्या कुठल्याही मान्यता नव्हत्या आणि जे जागा 5 एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आहे त्याच्यात कुठलंच बायफर्केशन केलेलं नव्हतं। माननीय रसाळ साहेब पणन संचालक यांच्या मान्यतेनं आपण लेआउट तयार करून जुलै 2024मध्ये हा प्रस्ताव शेतकरी निवासाचा प्रस्ताव पणन संचालकाला दाखल केला। माननीय उपनिबंधक लातूर, AR ऑफिस देवणी यांनी आम्हाला सर्व सहकार्य केले आणि या अडचणीतून मात करीत आम्ही आज जिल्ह्यामध्ये पहिलं शेतकरी निवास देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीला लहान असून बी आम्ही मंजूर करून आणण्यात यशस्वी ठरलो। नवीन तालुके जे आहेत सिवानपा, देवणी, जळकोट अशा ह्या तालुक्यामध्ये पहिलाच आहे हे आपला देवणीला पहिला कृषी भवन मिळालेला। यामध्ये काय आता शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला खरेदी करण्यासाठी खाद, बी बियाणे, औषधे यासाठी 3 दुकान आहेत। एक कॅन्टीन आहे, खाली शेतकरी प्रशिक्षण देण्यासाठी किंवा शेतकरी मेळावे घेण्यासाठी एक मोठा हॉल आहे आणि पहिल्या मजल्यावर 6 रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये अटॅच संडास बाथरूम आणि प्रत्येक रूममध्ये 4 कॉट असे जवळपास 24 लोकांची राहण्याची शेतकऱ्यांची सोय। शेतकरी माल टाकण्यासाठी इथं आल्यानंतर जर उशीर झाला तर थांबण्याची आणि जेवणाची सोय या शेतकरी भवनमध्ये करण्यात येईल। माननीय आमदार साहेब अधिवेशनात आहेत, त्याने आल्यानंतर यावर सविस्तर चर्चा करून आगामी 8-15 दिवसात महिन्यात हा उद्घाटनाचा कार्यक्रम होईल। त्यासाठी ज्या प्रशासकीय मान्यता लागतात, 2801ची मंजुरी असेल किंवा तांत्रिक मान्यता असेल,
ह्या गोष्टी आम्ही येत्या महिनाभरात पूर्ण करून वर्क ऑर्डर वगैरे सगळं वर्क ऑर्डर 1 महिन्यात पूर्ण करून कामाला आदरणीय भैयासाहेबांच्या हस्ते उद्घाटन करून लवकरात लवकर काम चालू करून हे लोकांच्या सेवेसाठी किंवा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हे शेतकी भवन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आणि हे करण्यासाठी माननीय आमदार साहेबांची सर्वात मोठी दांडगी इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही काम केलं आणि त्याने सांगल्याप्रमाणे आम्ही ह्या कामामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही. आमचं संचालक मंडळ, उपसभापती, आमचे सचिव आणि आमचे सर्वच व्यापारी यासाठी भक्कमपणे माझ्या मागे उभे राहिले. त्यामुळे हे शक्य झालं. आणि यामागे भगवान पाटील तळेगावकर, अरविंद भैया, कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण झाल्यापासून आतापर्यंत प्रशासकच इथं संचालक म्हणून आलेत आणि ही सदाशिव पाटील तळेगावकर हे एक निवडणुकीतून आलेले सभापती आहेत. तुम्ही आल्यापासून काय प्रगती म्हणजे काय कृषी उत्पन्नची प्रगती झाली ते त्याबद्दल तर थोडा निवडणूक प्रक्रियेतून तुम्ही सभापती झाले. बाजार समितीला आणि पहिला सभापती लाभला. त्या संदर्भात तुम्ही नेमकी विकासाची काय कामे केली त्यांचा आढावा. देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलेला पहिला सभा 2008ला उदगीरपासून आपली कृषी उत्पन्न बाजार समिती वेगळी झाली. तेव्हापासून आता ह्या पंचवार्षिक निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय बोर्ड किंवा प्रशासकीय अधिकारी हे प्रशासक म्हणून काम केले. त्यानंतर ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडून आलेला पहिला सभापती मिळण्याचा मान माननीय आमदार साहेबांना मिळाला. तुम्हालाही मिळाला आणि भाजपला पण मिळाला. यामध्ये सुरुवातीला देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्यानंतर जी परिस्थिती होती ते सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला. पहिला आमच्या पटांगणामध्ये ट्रका उभा करायला जागा नव्हत्या. तिथून स्वच्छतेपासून काम लागलं आणि दोन्ही इमारती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हे डबगाईला आलेल्या होत्या. ह्या दुरुस्त करून दोन्ही इमारती चालू केल्या. तालुका खरेदी विक्री संघाने सेंटर घेतलं. त्यांचे 2 गाड्या आहेत आमच्याकडे, पण जागा उपलब्ध नव्हती देवणीमध्ये. शेतकऱ्याच्या सोयीसाठी माननीय आमदार साहेबांमुळं आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली. खरेदी आणि शेतकऱ्याची हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी व्यवस्था करून दिली. त्यासाठी आमचं संचालक मंडळ, मी अहोरात्र त्यांच्या इथे शेतकऱ्यांची सोय केली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये CCTV कॅमेरे या आवारामध्ये 4-5 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले. त्यामुळे आलेला माल, गेलेला माल, चोरीचं प्रमाण बंद झालं. आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला तटबंदी नाही किंवा कंपाऊंड वॉल नसल्यामुळे हे अत्यावश्यक होतं म्हणून सुरुवातीला CCTV बसवले. पार्किंगची व्यवस्था, आलेल्या माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था, बँकेच्या समोरला पटांगण स्वच्छ करून सगळे खड्डे बुजवून व्यवस्था केलेली आहे. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला छोटी असल्यामुळे इन्कम कमी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत वसुलीबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागले. त्याप्रमाणे वसुली पण केली. मागच्या वर्षी आम्ही जवळपास 4,80,000 कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी ही फायद्यात होती. आता आम्ही आणि ह्या अगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचाऱ्याचा पगार करण्यासुद्धा अवघड काम होतं. पण निवडून आलेलं बोर्ड आल्यापासून आमच्या संचालक मंडळाच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सचिवाच्या सहकार्याने आम्ही दर महिन्याला 1 तारखेला सर्वांच्या पगारी करतो. बाकी प्रशासकीय 8 तारखेमध्ये महाड शासनाचं किंवा पणन संघाचं किंवा येऊन शुल्क येणे चार्जेस पैसे माझ्याकडे कुठल्याही शासनाची किंवा पणनची महासंघाची कुठलीही येणे बाकी 1 रुपयासुद्धा शिल्लक नाही. आम्ही आमचा ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीला सगळा व्यवहार काटकसरीने आणि भैयासाहेबांच्या, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत. येत्या आमचा जवळपास आणि 3 वर्षाचा कार्यकाल शिल्लक आहे. 3 वर्षात
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती ही 100% नावारूपाला आणू. यापुढचे आमचं ध्येय आहे वजन काटा आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5 एकरला कंपाऊंड वॉल आणि 2 गेट आणि बोरोळ चौकात कमान हा आमचा संकल्प आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे लवकरात लवकर काम करू. आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये गणपती मंदिरचं काम चालू आहे. अरविंद भैयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम माननीय अरविंद भैयाच्या हस्ते केलेला होता. मंदिराचं काम पूर्णत्वाकडे आले. भैयासाहेबाला आणखी याच्यातून एक विनंती करतो, त्यासाठी एक सभागृह मंदिरासाठी त्यांच्याकडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि लवकरात लवकर मंदिर पूर्ण करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय जनता पार्टीनं ताब्यात घेतल्यापासून नावारूपाला कशी येईल यासाठी प्रयत्न करू आणि 100% येत्या 3 वर्षात ही नावारूपाला आणू. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. तुमच्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांशी जो व्यवहार कसा आहे, म्हणजे नाराजी किंवा हे तर नाही व्यापाऱ्याचा? नाही, त्याबद्दल सांगायचं म्हणजे व्यापाऱ्यांची मी संतुष्टी आहे का तुमच्या सोबत? हो हो. मी ह्या खुर्चीवर बसल्यानंतर आमच्या देवणीतले सर्वच खरेदीदार असतील किंवा आडते असतील किंवा हमाल मापाडे असतील यांच्या म्हणण्यानुसार, यांच्या सांगण्यानुसार त्याला आतापर्यंत सगळ्या सवलती दिलेल्या आहेत. त्यांच्यासोबत मी सभापती बी असलो तर सभापती म्हणून न वागता मी त्यांच्यासोबत राहतो. त्यामुळे लांडगे सावकार असतील, डोंगरे सावकार असतील, दादापुरी असतील, मसगल्ले असतील, शिवा आष्टोरे असतील, हे आमचे प्रतिनिधी आहेत. पण असा एकही व्यापाऱ्याने माझ्या ह्या 2-2.25 वर्षाच्या काळामध्ये की मार्केटमध्ये हे व्हायला पाहिजे ह्याची अशी तक्रार आहे. कुठल्या शेतकऱ्याचीही कुठल्याही व्यापाऱ्याची आतापर्यंत कुठली तक्रार आलेली. सर्वच व्यापाऱ्याच्या पाठिंब्यामुळं आपण हे करू शकलो आणि हे शक्य झालं. रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.